ना कुणाची? यावे शिवबा, आज आम्ही आपणास रामायणातली लक्ष्मणाची आणि हनुमानाची गोष्ट सांगणार आहोत. हनुमानाने लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्यक्ष हातावर द्रोणागिरी पर्वत आणलेला होता. माँसाहेब, हनुमानने द्रोणागिरी पर्वत कसे उचलले? कारण ते महाबली होते, ते रुद्र अवतार होते. दादोजी, पाहत आहात ना आपण शिवबांना किती प्रश्न पडतात आणि जोपर्यंत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत शिवबा काही शांत बसत नाही. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात माँसाहेब. अगदी खरे बोललात दादोजी आपण. शिकवण अगदी मनोमन जपली आणि माँसाहेब स्वराज्याची स्वप्न पाहू लागल्या. स्वराज्य लोक कल्याण करी, स्वराज्य लोक कल्याण करी, स्वराज्य लोक कल्याणासाठी स्वराज्य लोक कल्याणासाठी माँसाहेब, आपण खूपच चिंतेत दिसत आहात. काय झाले? काही नाही राजे. कधी आला? अचानक येडे केले आपण. काही काम आपले? माँसाहेब, आम्हाला पवार ऐकवत नाही. ते पत्थराच्या दिलाचा माणूस आहे, ऐकू शकणार नाही, सहन करू शकणार नाही. सार सार सहन करतोय राजे आम्ही. कारण आपल्या रयतेवर होत असलेला अन्याय आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत आहोत, सहन करत आहोत. हे कुठवर चालणार? जोवर हे थांबवणारा कोणी येत नाही तोपर्यंत हे होत राहणार राजे. हे आम्ही थांबवू. आमचा शब्द आहे आपणास. यशवंत व्हा. आई भवानीचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत राजे. चिंता